नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 30 मार्चच्या भागामध्ये आता नंदिनी तर डॉक्टरांच्या समोर बसलेली असते आणि त्यांना ती विचारते, नाही म्हणजे डॉक्टर तुम्हाला काय वाटतं, मी आई होण्याची ही योग्य वेळ आहे ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात, तुमचा काहीतरी गैरसमज होते मिसेस देशमुख. तुम्हाला जी काल उलटी झाली ना, ती काही कोरडी उलटी नव्हती. पित्त झाल्यामुळे तुम्हाला असं झालं होतं खरं तर. तर तेव्हा नंदिनीला थोडासा धक्का बसतो आणि ती म्हणते, अच्छा मला वाटलं ते असं होतं. आणि परत विचारते, आर यू शुअर? तर तेव्हा डॉक्टर म्हणतात, हो होतं असं, इट्स नॉर्मल. बरं मला सांगा, तुम्ही बेबी प्लॅन करताय का, असं डॉक्टर परत विचारतात. तर तेव्हा नंदिनी खूप खुश होते आणि म्हणते, हो, आणि माझ्यापेक्षाही माझा नवरा बाळ म्हटलं की लगेच एक्साईट होतात. आणि आम्ही दोघं या विषयावरती बोललोय आणि आम्ही ठरवलं की आता प्लॅन करूयात. इनफॅक्ट मी आहे ना आता माझं वजन कमी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करते. आणि डॉक्टर खरं तर मला टेन्शन आले, म्हणजे माझ्या या वजनामुळे बाळ होण्यात काही अडचण तर येणार नाही ना? तर तेव्हा डॉक्टर म्हणतात, नाही नाही असं काही नसेल, एवढेच ओबीज नाही आहात तुम्ही. आणि म्हणतात, तुम्हाला जर काही इन जनरल डाऊट्स असतील तर आत्ता काही टेस्ट करून घेऊयात का? तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो हो चालेल चालेल. तेव्हा डॉक्टर आता तिला टेस्ट करायसाठी घेऊन जातात. आणि इकडे आता मित्रांनो, म्हणजे अनिशाने सांगितल्यानंतर काव्या तर खूपच खुश होते आणि म्हणते, अगं अनिशा, मेन्स पास झालीस तू आणि इंटरव्ह्यूसुद्धा दिलास. अगं दॅट्स अ ग्रेट न्यूज, आय एम सो हॅपी फॉर यू, असं म्हणून ती खूप म्हणजे खूप खुश झालेली असते. पण अनिशा मात्र तिच्यावरती नाराज असते आणि ती तिच्यापासून बाजूलाच जाते आणि म्हणते, मलाही तुझ्यासाठी हे म्हणता आलं असतं तर किती बरं झालं असतं. तर तेव्हा काव्या तिच्यावरती चिडतेच आणि म्हणते, प्रॉब्लेम काय आहे गं तुझा अनिशा, काय एवढी वियर्ड वागतेस तू माझ्यासोबत? तर तेव्हा अनिशा म्हणते, अजूनही तुझ्या प्रॉब्लेम लक्षात येत नाही आहे का काव्या? अगं जेव्हापासून हा तू चुडा चढवलायस ना हातामध्ये, असं म्हणून UPSCचं पुस्तक हातामध्ये घेते आणि तिला दाखवत म्हणते, हे तुझ्या हातामधून निसटलेलं आहे. आणि ते पुस्तक तिच्या हातामध्ये देऊन बाजूला जाऊन बसते. आणि ज्यावेळेस आता काव्या ते पुस्तकाचं पहिलं पान उघडून बघते तर त्याच्यावरती काव्या मोहिते असंच लिहिलेलं असतं. आणि तेव्हा मित्रांनो काव्याला थोडंसं रिअलाईज होतं. आणि इकडे आता डॉक्टर जे काही असतात ते नंदिनीची टेस्ट करून परत येतात आणि नंदिनीला सांगतात, आपण आत्ता ज्या काही टेस्ट केलेल्या आहेत त्याचे रिपोर्ट्स उद्या येतीलच, मग मी कळवते तुम्हाला. तर तेव्हा नंदिनी म्हणते, थँक्यू सो मच डॉक्टर, आणि माझ्या मिस्टरांचा चेहरा खरं तर पडणार आहे आज, पण उद्या रिपोर्ट्स आल्यानंतर खुश होतील कदाचित. आणि असं सर्व काही बोलून आता नंदिनी तिथून निघून जाते आणि ती बाहेर पडत असते. इतक्यातच जीवाचा तिला फोन येतो. तर तेव्हा नंदिनी फोन उचलते आणि म्हणते, हां बोला जीवा. तर तेव्हा जीवा तिकडून म्हणतो, तू बोल ग, माझ्या होणाऱ्या बाळाची आई. काय काय म्हणाले डॉक्टर, ऑल ओके ना? अगं बोल ना, पटकन बोल, माझं ना ऑफिसमध्ये लक्ष लागत नाही आहे नंदू. तुला माहिती आहे मी आपल्या होणाऱ्या बाळासाठी कवितासुद्धा केली, बोल बोल पटकन. तर तेव्हा नंदिनी म्हणते, मी काय म्हणते, आजच्या दिवस जरा तुम्ही लवकर घरी याल का? तर आता जीवा थोडासा सिरियस होतो आणि विचारतो, का काय झालं आहे? आणि यांचं बोलणं असं इकडे चालू असतं मित्रांनो. तर तेव्हा आता इकडे काव्याला रिअलाईज झाल्यानंतर ती आता अनिशाजवळ येऊन बसते आणि तिला म्हणते, अनिशा तुला वाटतं अगं तसं काही नाही आहे. हे बघ माझ्या डोक्याला लागलं होतं, मी पार्थ देशमुखांना वाचवायसाठी मध्ये पडले होते, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते मी. तूच सांग मला मी कशी पोचणार होते परीक्षेला? तर तेव्हा अनिशा म्हणते, ते लग्नाआधी काव्या, पण हे बघ तुझ्यासोबत जे काही झालं त्याचं मलाही वाईट वाटतंय आणि तू हे स्वतःचं जे काही करून घेतलंयस त्याचं मला आणखीन जास्त वाईट वाटतंय, म्हणून मी तुला टाळत होते. तर तेव्हा काव्या म्हणते, एक मिनिट, तू काय म्हणालीस, तू मला टाळत होतीस का पण? तर तेव्हा अनिशा म्हणते, मग कोणाला भेटू, या काव्याला? ज्या काव्यामुळे मी इन्स्पायर व्हायचे ती काव्या कुठं आहे? जी काव्या IASला घेऊन पेटलेली असायची ती काव्या कुठं आहे? काव्या तुला आठवते, रात्री आपण अभ्यास करताना मला झोप लागायची, पण तू मला मोटिवेट करून माझी झोप उडवायचीस. काव्या तर मला तूच सांग, तू कशाने जागी होणार आहेस? तुझ्या लग्नानंतरचे किस्से तू आत्ता मला सांगतेस की पार्थ जिजूंना तू स्वयंपाक करायला लावतेस. अगं किमान पण ते ऑफिस सांभाळून हे सगळं काही करतायत काव्या, पण तुझं काय? तर तेव्हा काव्या बोलणारच असते, इतक्यात अनिशा तिला म्हणते, नाही तू 4 व्हीलर चालवायला शिकलीस याचा आनंद आहे मला, पण अगं तुझ्या करिअरची गाडी कुठल्या दिशेला जातीये? ती रस्त्यावरती आहे का खड्ड्यात गेलेली आहे हे तरी एकदा बघ. अभ्यास करताना माझा आणि स्वतःचा फोन स्विच ऑफ करून ठेवणारी काव्या आता कपल रील्स बनवतीये, काय तर म्हणे 90,000 लाईक्स वगैरे, असं म्हणून ती वा वा म्हणत टाळ्याच वाजवू लागते आणि म्हणते, वा वा, व्हॉट अन अमेझिंग ट्रान्झिशन, वा. नाही ठीक आहे बनव तू रील्स, तुमचे काय बाबा, आता फॅन्स पण खूप आहेत, करतील ते लाईक्स.
पण काव्या तुला लाईक व्हायचंय का लायक व्हायचंय हे तूच ठरव. तेव्हा काव्या तिला म्हणते तुला वाटते तसं नाही आहे अनिशा. मी मान्य करते या सगळ्यामध्ये या आय एसकडे दुर्लक्ष झालंय माझं, पण माझं ध्येय विसरलेले नाही आहे मी अनिशा. तर तेव्हा अनिशा म्हणते बरं ठीक आहे, मग मला आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. शेवटचं पुस्तक तू कधी उघडलेलं होतंस, आठवतंय का तुला? तर तेव्हा आता यावेळेस मात्र काव्य शांतच होते, कारण तिच्याकडे तर काही उत्तरच नसतं मित्रांनो. आणि इकडे आता जीवा घरी आलेला असतो आणि तो नंदिनीसोबत बोलत असतो. तो तिला म्हणतो आपण माणसं किती भाबडी असतो ना, म्हणजे कुठलंही कन्फर्मेशन नसताना तर्क लावून मोकळे होतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो पण इतकं कशाला तोंड पाडायला हवं आहे. तर तेव्हा जीवा म्हणतो मग काय करू, अगं मी सगळं काही इमॅजिन करून ठेवलं होतं माहिती आहे, कुठंपर्यंत प्लॅनिंग करून ठेवलं होतं. मला वाटलं होतं आज तू येशील, तू सगळ्यांना सांगशील, मग मी सगळ्यांना सांगेन. मला स्वतः सांगायचं होतं सगळ्यांना की माझी बायको आई होणार आहे म्हणून आणि मी बाबा होणार आहे म्हणून. आणि आज माहिती आहे मी आज छान असं फॅमिली पॅक मागवणार होतो, छान मरीन ड्राईव्हला घेऊन जाणार होतो, लाँग ड्राईव्हला. आजवर नवरा बायको आहोत, पण आता आता आईबाबाची फेज सुरू होणार आहे, यावर ना मला निवांत गप्पा मारायच्या होत्या. तर तेव्हा नंदिनी म्हणते अगं माझं सोनवलं ते, इतकं कशाला मूड ऑफ करून घ्यायला पाहिजे. अशी काहीसुद्धा बॅड न्यूज नाही आहे. आज टेस्ट केल्यात उद्या रिपोर्ट करतीलच, मग जे काही आज करणार होतो ना ते उद्या करूयात. आणि चला चला बरं मला आता कविता वाचून दाखवा चला. तर तेव्हा जीवा म्हणतो तू दिलेस का आज मला रिपोर्ट्स वाचायला. तर नंदिनी म्हणते अरे आज कसे देणार होते, रिपोर्ट्स तर उद्या येणार आहेत ना. तर तेव्हा जीवा म्हणतो हां हां मग कविता पण उद्याच. तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो पण तर जीवा म्हणतो ऐक तर हे बघ डायनिंग टेबलवरती सगळेजण बसलेले असतील, मग मस्त छान चारी ठाव जेवण असेल, मग सगळेजण खुश असतील आणि मग तू आई आणि मी बाबा होण्यावरती लिहिलेली छान कविता सगळ्यांना ऐकवेन, मग सगळेच वाह वाह करतील. तर तेव्हा नंदिनीसुद्धा एकदम वाह 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 करते आणि टाळ्या वाजवू लागते आणि दोघेसुद्धा आता छान हसू लागतात. तर इकडे आता मित्रांनो अनिशा काव्याला म्हणते काव्या माझ्या बोलण्याचं तुला जर वाईट वाटलं असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण माझ्या मनाला जे काही वाटलं ना ते मी बोलले. अगं खऱ्या मैत्रिणीच आपली खरी शाळा घेतात. माझी खूप इच्छा आहे की तू नव्याने सगळी सुरुवात करावीस. आणि तिचा मोबाईल हातामध्ये घेऊन तिला डीपी दाखवत म्हणते लग्नानंतर प्रेम झालं, पण आता लग्नाआधीचं ध्येय पूर्ण कर. आणि मला तुला ना आय एस झालेलं बघायचं आहे, आणि आता मला ते बघायचं आहे की काव्या देशमुख आता कधी आय एस होणार आहे. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी नंदिनी आता हॉस्पिटलमध्ये परत येते आणि ती बसलेली असते. इतक्यात तीच बाई आता परत चाललेली असते जी परवा दिवशी तिच्या शेजारी बसलेली असते. आणि तिच्या हातातून फाईल खाली पडल्यानंतर नंदिनी उठते आणि तिला वाकू न देता ती फाईल उचलून तिला देते. आणि तेव्हा नंदिनी आता तिला ओळखते आणि तीसुद्धा आता नंदिनीला ओळखते. तर तेव्हा ती बाई आता विचारते नंदिनीला तुझं नाव काय आहे. तर तेव्हा नंदिनी तिचं नाव सांगते. तर तेव्हा नंदिनी तिला विचारते आणि तुम्ही. तर तेव्हा ती बाई म्हणते माझं नाव शालू आहे, आणि आता तरी सांगशील का कितवा महिना चालू आहे तुला. तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो माहीत नाही, म्हणजे तेच मला माहिती करून घ्यायचं होतं म्हणून मी आले होते इथे. तर तेव्हा ती शालू म्हणते तरीच मी विचार करते की तू अशी लवलव वागतेस कशी, जरा दिवस थांब तुला पण वागता यावाचं नाही. तर तेव्हा तर नंदिनीला थोडासा घामच फुटतो. तर तेव्हा शालू म्हणते काळजी करू नको, समद ठीक होईल. आणि असं बोलून ती आता तिथून निघून जाते. आणि इतक्यातच आता जीवाचा तिला फोन येतो आणि तो लगेचच विचारतो आले का रिपोर्ट्स. तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो काय तुम्ही किती एक्सायटेड आहात, आता सकाळी सकाळी काही न खाता पिता मी आले नाही ते त्याचसाठी. मग जरा थांबा, रिपोर्ट्स आले ना की मी नक्की कळवते तुम्हाला, ठीक आहे. असं म्हणून ती फोन ठेवून देते. आणि इतक्यातच ती रिसेप्शनिस्ट असते, ती नंदिनीला म्हणते नंदिनी मॅडम तुमचे रिपोर्ट्स. आणि ते रिपोर्ट्स घेऊन नंदिनी आता पहिल्यांदा देवाला नमस्कार करते. आणि त्यानंतर ज्यावेळेस ते रिपोर्ट्स उघडून बघते तर तिला जोराचा धक्काच बसतो. आणि आता इकडे काव्या थोडीशी झोपलेली असते. तर तेव्हा आता तिला परत तो क्षण आठवत असतो. अनिशा तिला म्हणत असते अगं जेव्हापासून हा तू चुडा चढवलेला आहेस ना हातात, हे UPSCचं पुस्तक तुझ्या हातून निसटलेलं आहे. जी काव्या IASला घेऊन पेटलेली असायची ती काव्या कुठं आहे. आणि काव्या तुला आठवते रात्री आपण अभ्यास करत असताना मला झोप लागायची, पण तू मला मोटिवेट करून माझी झोप उडवायचीस. मग आता तूच मला सांग तू कशाने जागी होणार आहेस. आणि त्यानंतर ती म्हणालेली असते लग्नानंतर प्रेम झालं, पण आता लग्नाआधीचं ध्येय पूर्ण कर. आणि असं सगळं काही तिला आठवत असतं. आणि तेव्हा काव्या तर झोपेतून दचकून जागी होते आणि त्या सगळ्या बोलण्याचा तिला खूप त्रास होत असतो. ती खूप अस्वस्थ झालेली असते.
आणि इतक्यातच आता पार्थ तिथे कॉफी घेऊन येतो आणि काव्याला म्हणतो, आज इतक्या उशिरापर्यंत झोपलात तुम्ही? तर तेव्हा काव्या विचारते किती वाजलेत? तर तेव्हा पार्थ म्हणतो 9. काल रात्री तुम्ही थकून आला होतात आणि झोपलात. काय ऑल ओके ना? तर तेव्हा काव्या हो असं म्हणून मान डोलावते. तर पार्थ म्हणतो, हे बघा मस्त कॉफी आणि त्याबरोबर गजरा. छान तुमच्या सुंदर बोटांच्या मध्ये हा गजरा आणि एका हातात कॉफी. 15 सेकंदाचा रील बनवूयात का? आणि असं तो विचारत असतो, पण काव्या तर वेगळ्याच विचारत असते. म्हणजे ती अनिशाच्या विचारातच असते. ती जी काही बोललेली असते त्या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते आणि त्या गोष्टींमध्ये ती हरवून गेलेली असते आणि एकदम सिरियस झालेली असते. तर पार्थ तिला विचारतो, काव्या ऑल ओके ना? आणि जेव्हा तिचा चेहरा आपल्या दिशेने वळवत असतो तर तेव्हा त्याच्या लक्षात येते की काव्याला तर म्हणजे तिचं अंग गरम आहे आणि तो आता परत तिच्या कपाळाला हात लावून बघतो. काव्या, तुम्हाला तर ताप भरलाय आणि ठीक आहात ना तुम्ही? असं तो विचारत असतो. पण चक्क मित्रांनो, आता काव्याला चक्कर येते आणि ती म्हणजे पार्थच्या दिशेनेच कोसळते. तर तेव्हा पार्थ आता लगेचच आईला हाक मारतो, आई आई इकडे इकडे, काव्याला काय झालंय बघ. तर इतक्यातच मित्रांनो इकडे नंदिनी जी असते ती रिपोर्ट्स वगैरे घेऊन घराकडे येते आणि ती धक्क्यातच असते अजूनसुद्धा. आणि मानिनीला समोर बघितल्यानंतर ती एकदमच आता ते रिपोर्ट्स वगैरे असते ती सगळं काही लपवते. तर तोपर्यंत आता मानिनी पार्थसोबत फोनवरती बोलत असते आणि ती म्हणत असते, अरे तू डॉक्टरना विचार, पॅनिक वगैरे होऊ नकोस आणि काय आहे ना ते आम्हाला कळव, असं म्हणून तिथं फोन ठेवते. तर तेव्हा नंदिनी विचारते, काय झालं आई, काय म्हणाले पार्थ? तर तेव्हा मानिनी म्हणते, अगं परवा तुला उलट्या झाल्या आणि आज काव्याला चक्कर आली. तर तेव्हा नंदिनी म्हणते, काय अरे बापरे, कधी आणि कशाने? तर तेव्हा मानिनी म्हणते, तेच तर काही कळत नाही आहे पार्थ आता डॉक्टरांच्याकडेच आहे. आता डॉक्टरांनी सांगितल्यानंतर पार्थला कळेल आणि मग तो आपल्याला सांगेल. तर इकडे आता पार्थ डॉक्टरांच्या समोर बसलेला असतो. तर तेव्हा डॉक्टर पार्थला सांगत असतात, मिसेस देशमुखांनी कसला तरी स्ट्रेस घेतलेला आहे आणि त्यांच्या आता टेस्ट सुरू आहेत. उद्या रिपोर्ट्स आले की मी सांगते तुम्हाला आणि एखादी टॅबलेट लिहून देते मी, अगदी गरज लागली तरच घ्यायची. तर आता पार्थ थँक्यू असं म्हणतो आणि तिथून निघून येतो. तर इकडे आता नंदिनी खोलीमध्ये येऊन बसलेली असते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि ती फाईल म्हणजे ते रिपोर्टची फाईल जी असते तिच्या हातामध्येच असते. आणि तेव्हा आता तिला जीवाचा चेहरा आठवत असतो. तो एकदम एक्साइट झालेला असतो आणि म्हणत असतो, छोटी छोटी नंदू येणार? आणि त्यानंतर तो म्हणालेला असतो, आपलं बाळ ज्या वस्तूवरती हात ठेवेल ना ती वस्तू मला त्याला विकत घेऊन द्यायची. म्हणजे क्रिकेटच्या बॅटची किंमत बघून आपल्या बाळाने ती बॅट परत ठेवून द्यायला नको आहे मला, तर त्याच बॅटने सिक्सर मारायला हवा. आणि असा सगळा तो काही विचार करत असते आणि तिच्या डोळ्यामधून पाणी येत असतं. इतक्यातच आता जीवा तिकडून येतो. चकाचक बाई असं म्हणत असतो. तर तेव्हा आता नंदिनी आपले डोळे पुसते आणि ती फाईल जी असते ती उशीच्या खाली लपवून टाकते. तर तेव्हा आता जीवा दरवाजा बंद करत आतमध्ये येतो आणि त्याच्या हातामध्ये जेवणाचं ताट असतं आणि तो तिला विचारतो, काय गं, काय झालंय? अगं सांगणार आहेस का काय झालंय ते? आणि आई मला म्हणाली की दुपारी तू काय खाल्लेलं नाही आहेस आणि संध्याकाळी सुद्धा आता काहीही खाल्लेलं नाही आहेस. आणि म्हणतो, हां असं आहे का, म्हणजे चीट डे साजरा केलेला दिसतोय मॅडमनी. नाही, कळलं आलं, सगळं काही माझ्या लक्षात आलेलं आहे. त्या क्लिनिकच्या बाहेर मस्त पाणीपुरीवाला आहे, तो और तिका का म्हणत पाणीपुरी हादडलेली दिसते मॅडमनी. तर तेव्हा नंदिनी नाही नाही असं म्हणत असते, पण जीवा मात्र हसत असतो आणि तिला म्हणतो, अगं मला माहिती आहे की तू असं काही करणार नाही आहेस चकाचक बाई, म्हणूनच तर तुझ्यासाठी जेवण घेऊन आलेलो आहे मी आणि मला गुड न्यूज ही ऐकायची आहे. काय आले रिपोर्ट्स, असं तो विचारत असतो. तर तेव्हा नंदिनी आता त्याला थोडंसं खोटं बोलते, म्हणते ते रिपोर्ट्स आज आलेले नाही आहेत. तर तेव्हा जीवा म्हणतो, आलेले नाही आहेत असं कसं? तर तेव्हा नंदिनी म्हणते, टेक्निकल ग्लिच असेल. तर तेव्हा जीवा म्हणतो, ठीक आहे ना, आज नाही आले तर उद्या येतील, काही हरकत नाही. आणि हे बघ जेवण आले तुझ्यासाठी, जेवण घे पटकन. तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही नको आहे मला. तर तेव्हा जीवा म्हणतो, अरे हे असं नाही चालणार, अजिबात नाही चालणार, प्लीज प्लीज माझ्यासाठी प्लीज. आणि मी ना तुला आज मस्त असं जीवा स्टाईलने भरवतो. आणि असं म्हणून तो एक घास घेतो आणि नंदिनीला म्हणतो, हा घास बाळाचा. आणि असं जीवाने म्हटल्यानंतर आता अखेर नंदिनीच्या डोळ्यामधून पाणी जे असतं ते टच करून बाहेर येतं मित्रांनो. ती एकदम जोराची रडू लागते आणि तिला ते सहनच होत नाही. तर तेव्हा आता जीवासुद्धा ताट बाजूला ठेवतो आणि नंदिनीजवळ जाऊन तिला आपल्या जवळ घेतो. तर इकडे मित्रांनो आता पार्थ काव्याजवळ आलेला असतो आणि तो आता तिला विचारतो, काय झाले काव्या, कसला स्ट्रेस घेतलाय तुम्ही आणि सांगा मला, आपलं ठरलंय ना हात नाही छोडना, असं म्हणून तो हात पुढं करतो आणि परत काव्याकडे बघतो. तेव्हा काव्या म्हणते, साथ नाही छोडना.
तर पार्थ आता सिरियस झालेला असतो आणि तो विचारतो, काय झाले काव्य तुम्हाला? आणि अशी रडकी मनीमेव का झाली तुमची? कुठे गेली ती काव्यातली फायर? तर तेव्हा काव्या म्हणते, अनिशाने सुद्धा मला हाच प्रश्न विचारला पार्थ. आणि म्हणते, देशमुख हात न लावता कानाखाली कशी मारायची ना ते दाखवून दिले ते ना आज मला. देशमुख अहो तिचा एक एक शब्द एक एक वाक्य माझ्या काळजावरती चरे उमटवत होतो अक्षरशः. आणि ती काही सुद्धा चुकीचं बोलत नव्हती, खरं तेच बोलून दाखवत होती मला. मी काव्या पार्थ देशमुख काय करून घेतले मी स्वतःचं आणि काय करते मी? कुठे गेली ती हुशार सिन्सिअर मुलगी? कुठे गेली ती ध्येयाने पछाडलेली उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघणारी काव्या? कुठे आहे ती? पार्थ तुम्ही सुद्धा कुठेतरी माझ्या त्या जिद्दीमुळे इम्प्रेस झालेला होतात ना, आणि ती जिद्द आता माझ्यामध्ये राहिलेलीच नाहीये. काय स्वप्न बघितली होती मी, काय ध्येय मी माझ्या उराशी बाळगलेली होती, सगळं काही विसरले का हो मी? आणि ती अनिशा जिला रात्री अभ्यास करताना झोप यायची, जिला तिच्या मोबाईलमधून बाहेर काढायला लागायचं, ती अनिशा मेन्स क्लिअर झाली आहे देशमुख. इंटरव्ह्यूसाठी बोलवलं तिला आणि मी काय करते, तिला फोनमधून बाहेर काढलं मी. पण मी रील्स करत सुखावली आहे, रील्स करत बसले मी देशमुख. इतकी वाहवत गेले मी. आणि मी अशी आळशी मुलगी नाही आहे पार्थ, बेफिकीर मूर्ख नाही आहे मी. मला ना IAS व्हायचं आहे हो, करायचं आहे मला माझं स्वप्न पूर्ण. पण काय आहे ना, खूप वर्षानंतर माझ्या आयुष्यामध्ये खरं प्रेम आलं, लग्न आलं. त्या लग्नामुळे सुखावत गेले मी. आणि इतकी सुखावली की म्हणजे मी सुखावलं ते चुकलं का माझं देशमुख? असं या दोघांच्या मधलं बोलणं चालू असतं मित्रांनो. आणि आजचा भागही तेच संपतो. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, नंदिनी आता खूप रडत असते आणि मानिनीला म्हणत असते, आई मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करते, पण माझ्याच बाबतीत असं का व्हावं असं म्हणून ती रडत असते आणि जीवा तिला सावरत असतो. इतक्यातच आता डोर बेल वाजते आणि तेव्हा काव्यासुद्धा तिच्या शेजारीच बसून असते. आणि त्यानंतर आता काव्या ती कोण आले आहे ते बघायसाठी बाहेर जाते. आणि इतक्यातच पार्थ आता काव्याला उचलूनच आतमध्ये घेऊन येतो आणि म्हणतो, अरे हत्तीवरून साखर वाटा रे, माझी बायको आई होणार आहे असं म्हणून तो तिला गोल गोल फिरवत असतो. आणि तेव्हा आता ते ऐकल्यानंतर सर्वजणच आता धावत पार्थकडे जातात आणि नंदिनी आणि जेव्हा मात्र तिथेच उभे राहतात, कारण त्यांना तर त्यांच्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं आणि त्यांना धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो आजच्यापुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.